नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26च्या व्हिडिओ सिरीजमध्ये आणि तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चव्हाण सर की क्लास. मित्रांनो, आता आपण इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या शेवटच्या टप्प्यात किंवा मी असं म्हणेन की एक शेवटचा आठवडा राहिला आहे त्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो आहोत. आणि अशा वेळी जर तुमच्या नशिबाने तुम्हाला चांगली साथ दिली तर एक चांगली बेटरमेंट तुम्ही इथे पाहू शकता, एक चांगली जंप तुम्ही घेऊ शकता. पण ही घेत असताना तुम्ही कोणकोणती काळजी घ्यावी, कोणकोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या हे आज आपण पाहणार आहोत, जेणेकरून या काळात ज्या काही फसवणूक होतात, कारण इथे आता तुम्हाला अशी बरीच लोक भेटतील जे तुम्हाला बरीच आश्वासनं पण देतील, ठीक आहे, आणि त्यामध्ये तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते आणि हे होतं कायम. ओके, आणि त्यामुळे तुम्हाला कोणती काळजी घ्यायला पाहिजे, ही प्रोसेस प्रॉपर फॉलो करण्यासाठी कोणत्या प्रॉपर स्टेप्स आहेत हे मी आज इथे डिस्कस करणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच रिक्वेस्ट आहे, ती म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचे जे काही डाऊट्स आहेत, म्हणजे खास करून अगेन्स्ट कॅप राऊंड, ठीक आहे, ज्याच्यामध्ये कॅप राऊंडच्या उरलेल्या सीट्स ज्या आहेत त्या कशा प्रकारे भरल्या जाणार आहेत, त्यामध्ये कोणकोणत्या अटी असतात, कोणकोणते नियम असतात हे त्यांना कळतील. तसंच इन्स्टिट्यूट लेवल म्हणजेच मॅनेजमेंट कोटा पण आता भरला जाणार आहे, तर त्याची पण काय प्रोसिजर असू शकते हे पण तुम्हाला त्यांना समजून येईल आणि त्यांच्या मनातील ज्या काही शंका असतील त्या दूर होतील. सो विदाउट वेस्टिंग मच मोर टाईम मी आजचा व्हिडिओ सुरू करतो आणि पाहू इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेसमधील शेवटच्या टप्प्यामधील महत्त्वाच्या गोष्टी. सो मित्रांनो, सर्वात पहिले मी जे काय आपलं कॅप राऊंड वगैरे असतं ते मी एक थोडक्यात सांगतो. आहे बघा, आपली जी प्रोसेस स्टार्ट झाली ती कॅप राऊंड्सने, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसने चालू झाली. त्यामध्ये काय होतं तर कॅप पहिला राऊंड झाला, सेकंड झाला, थर्ड झाला आणि फोर्थ राऊंड झाला. हे 4 राऊंड तुमचे कंप्लीट झाले आणि त्यामध्ये बऱ्यापैकी मुलांना अलॉटमेंट झाल्या, त्यांनी ॲडमिशन पण आता घेऊन ठेवलेली आहेत. ओके, आता जो पुढचा टप्पा आहे त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत, अगेन्स्ट कॅप आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. ओके, ठीक आहे, तर आपण याच्यावर फोकस करतोय. अजून एक असतं लाईक फॉरेन नॅशनल ॲडमिशन्स, ठीक आहे, तो मी पॉईंट आता इथे घेत नाही आहे. ओके, ठीक आहे, पण इथे बघा अगेन्स्ट कॅप म्हणजे काय, या राऊंड नंतर म्हणजे हे 4ही राऊंड झाल्यानंतर ज्या काही व्हेकंट सीट्स असतात, ओके, मी तुम्हाला सांगतोय जो काही म्हणजे मी बऱ्याच कॉलेजमधून वगैरे डेटा घेतला त्यावरून मला एक गोष्ट क्लिअर आहे की यावेळी ऑलमोस्ट म्हणजे एक 10 ते 15%, ठीक आहे, 10 to 15% सीट्स, ओके, 10 to 15% सीट्स, ओके, या वेकंट आहेत. आणि हे असं नाही की म्हणजे टियर 2 किंवा टियर 3, अगदी चांगल्या कॉलेजमधल्या सीट्स व्हेकंट आहेत. त्यामुळे एक खूप चांगला चान्स तयार होतो, ठीक आहे. पण याचा अर्थ असा नाही की कोणीही तिथे अप्लाय करेल आणि त्याला ॲडमिशन भेटेल. तर कोणी कुठे अप्लाय करायचं याच्यावरती पण आपण डिस्कस करणार आहोत. तर पहिली गोष्ट आहे बघा, 1, 2, 3, 4 ह्या 4 राऊंड झाल्यानंतर ज्या काही व्हेकंट सीट उरतात, ठीक आहे, आणि माझ्या माहितीनुसार तर एक 10 ते 15% सीट्स, म्हणजे जर तुम्ही म्हणाल की 1000चा इनटेक असेल तर एक 100 ते 150 जागा तुम्ही सहजरित्या पाहू शकता, ठीक आहे. तर या सर्व सीट्स ज्या आहेत ना त्या अगेन्स्ट कॅपला म्हणजे इथे अवेलेबल होतात. आता या सीट अवेलेबल होतात म्हणजे काय होतं त्या तुम्हाला कुठे कळतील. तर आता यावेळी काय झालंय, म्हणजे याच्या अगोदर, ठीक आहे, हा जो काही डेटा होता तो फक्त कॉलेजच्या वेबसाईटवरती म्हणजे त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती ते पब्लिश करायचे. ओके, म्हणजे थोडक्यात असेल की बाबा PICT असेल तर PICT स्वतःचा डेटा द्यायची, VIT असेल VIT स्वतःचा डेटा द्यायची आणि त्यासाठी ते ॲप्लिकेशन्स मागून घ्यायचे. मी बऱ्याच कॉलेजेसचे अगेन्स्ट कॅपचे वगैरे ज्या काही सीट्स असतील त्या मी ऑलरेडी मुलांना फॉरवर्ड केले आहेत माझ्या चॅनलवरून वगैरे आणि त्यांना अप्लाय करायला सांगितलं आहे. माझ्या मते आय थिंक उद्यापर्यंत पण तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकता असं मला, म्हणजे पर्सनली त्या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही भरू शकता असं मला वाटतंय. तर ती डेट एकदा बघा, जर तुम्ही मिस केला असाल डेट तर एकदा चेक करा, आजही असू शकेल किंवा उद्या पण तुम्ही ते भरू शकता. ओके, राहता राहिला तर ही सीट अवेलेबिलिटी पूर्वी कॉलेजच्याच वेबसाईटवर असायच्या फक्त. ओके, लोकल वेबसाईट म्हणजे त्यात CET नव्हतं. पण आता यावेळी, ओके, या वर्षी त्यांनी काय केलं आहे की तुम्ही CET सेलवरती पण ते पब्लिश करणार आहेत. ओके, म्हणजे थोडक्यात काय, आता कॅप 4 संपलाय तर कॉलेजेस आता त्यांच्याकडे किती व्हेकंट सीट्स आहेत हे कॅल्क्युलेट करतील आणि अगेन्स्ट कॅपला, ओके, इथे रिझर्वेशन्स अवेलेबल असतात. ओके, रिझर्वेशन जसं कॅपमध्ये असतं तसंच रिझर्वेशन म्हणजे OBCची जागा OBCला,
SCची जागा SCला, STची STला, NT VJ जे काय असेल ठीक आहे, ते सर्व म्हणजे SC BC असेल तर त्यांची सीट जी असेल ती त्यांना, जर व्हेकंट असेल तर ती त्यांनाच भेटणार. ओके, तर त्यामुळे रिझर्वेशन ॲप्लिकेबल आहे अगेन्स्ट कॅपला सुद्धा, जसं कॅपमध्ये होता. ओके, तर त्यानुसार आता ते त्यांच्या स्वतःच्या लोकल वेबसाईटला तर करतीलच, स्वतःच्या वेबसाईट कॉलेजच्या वेबसाईटवरती, प्लस त्यांना आता CET सेलवरती पण डेटा देणं बंधनकारक आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ह्या लिस्ट, जर तुम्ही काही स्पेसिफिक कॉलेज टार्गेट करत असाल तर त्यांच्या वेबसाईटवरती पहा किंवा CET सेलवरती पण ती पब्लिश होणार आहे. ओके, सो आता पहिली गोष्ट अगेन्स्ट कॅपला काय आहे तर व्हेकंट सीट फ्रॉम कॅप राऊंड, तर इथे अवेलेबल झाल्यात. आता ह्या अवेलेबल झालेल्या सीट कुठे दिसतील तुम्हाला तर लोकल वेबसाईट आणि CET सेल. आता ही जी पुढची प्रोसेस जी आहे अगेन्स्ट कॅपची किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीट्स तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे, मॅनेजमेंट कोटा आपण म्हणतो, ह्या टोटली कॉलेज प्रोसेस कंप्लीट करते. ओके, त्यामध्ये CET सेलचा इंटरफेरन्स हा नसतो. ओके, तर त्यामुळे कॉलेज लेवलला ह्या सगळ्या प्रोसेस होतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे जरी व्हेकंट सीट तुम्हाला दिसत असतील, ठीक आहे, इथे व्हेकंट सीट्स, पण याची जी मेरिट लिस्ट असेल, ओके, इवन याची पण इन्स्टिट्यूट लेवल मीन्स मॅनेजमेंट कोटा आय कॅन से, तर या दोघांचीही, ओके, या दोघांचीही मेरिट लिस्ट जी आहे ही तुम्हाला त्या त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती चेक करा. ओके, मेरिट लिस्ट रिस्पेक्टिव्ह कॉलेज वेबसाईट, इथेच ती चेक करा. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त अपडेट तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवरती भेटतील. कारण आता जो हा राऊंड आहे ना, हा खूप म्हणजे व्हॉट यू कॅन से खूप फास्ट अपडेट्स येणारा राऊंड आहे. ओके, तर त्यामुळे तुम्हाला जर जास्तीत जास्त चांगले अपडेट्स हवे असेल तर तुम्ही ज्या कॉलेजला टार्गेट करताय त्या कॉलेजची वेबसाईट आता तुम्ही चेक करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाच्या नोटिसेस वेगळ्या असणार ज्या मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, ठीक आहे, आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण COEPचं एक दाखवलं होतं अगेन्स्ट कॅपचा फी स्ट्रक्चर वगैरे, तसंच आज मी तुम्हाला 1-2 अजून कॉलेजेस दाखवून देतो. ठीक आहे, सो मेरिट लिस्ट वगैरे ज्या आहेत त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजच्या वेबसाईटवरती तुम्ही पाहू शकता. आणि आता इथे जो काही मेरिट लिस्ट असेल हा कॉलेजचा मेरिट लिस्ट असेल आणि त्यानुसारच सीट अवेलेबल होऊन जातील. ओके, ठीक आहे, आणि त्यानुसारच तुम्हाला ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे. तर त्यामुळे इथे बघा कॅप झालेले आहेत आपले, त्यातल्या ज्या व्हेकंट सीट आहेत त्या अगेन्स्ट कॅपला आल्या आहेत आणि त्या अवेलेबल कुठे आणि किती आहेत ह्या तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटवरती प्लस CET सेलवर पण दिसून येतील. पण याचा जो मेरिट लिस्ट असेल प्लस मॅनेजमेंट कोटाचा जो मेरिट लिस्ट असेल तो तुम्हाला रिस्पेक्टिव्ह कॉलेज वेबसाईटवरच दिसेल आणि तो पाहूनच तुम्हाला तिथे ॲडमिशन घेण्यासाठी जायचं आहे. ओके, आणि माझं म्हणणं तर क्लिअर आहे की तुम्ही पहिले इन्स्ट्रक्शन नीट रीड करा आणि त्यानंतरच कॉलेजला जात जा, कारण तिथे खूप गर्दी असते. उगाचच अननेसेसरली जाण्यात काही पॉईंट नाही. मी असं पण पाहिलं की काही मुलं म्हणजे ज्यांचा रँक अगदी 20, 25, 30 हजार आहे ते पण जर समजा PICTला वगैरे जात असतील तर त्याचा काहीच फायदा नाही आहे. ओके, तर त्यानुसार तुम्ही थोडासा विचार करा आणि त्यानंतर, म्हणून त्यामुळे काय करायचं आहे, कॉलेजची जी मेरिट लिस्ट आहे ती फॉलो करायची आणि त्यांची वेबसाईट स्पेशली फॉलो करायची आहे. ओके, तर हे झालं आता कशा सीट्स आहेत. तर याच्या पुढची गोष्ट, ठीक आहे, आता जेव्हा तुम्ही अगेन्स्ट कॅपला जातात, ओके, तर अगेन्स्ट कॅपला आधी कोण कोण एलिजिबल आहेत. ओके, हू आर एलिजिबल, तर एलिजिबल तर ऑल स्टुडंट्स. Okay, all students are eligible for the what you can say against cap round. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट जे आहेत, ठीक आहे, त्यांना जास्त प्रेफरन्स दिला जातो. पुढे मी दाखवेन तुम्हाला आणि तुम्ही जेव्हा एखाद्या कॉलेजची अगदी नोटीस वगैरे वाचाल त्यावेळी पण तुम्हाला दिसून येईल. ओके, ठीक आहे, तर यांना जो असतो ना हा प्रेफरन्स दिला जातो. आता एलिजिबिलिटी तर झाली की सगळे मुलं एलिजिबल आहेत याच्यासाठी, पण आता कोणी अप्लाय करा, सगळेच एलिजिबल आहेत म्हणून सगळ्यांनी अप्लाय करायची गरज नाही आहे. ठीक आहे, आता एलिजिबल कोणही करायचं आहे तर आता पहिला जो मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे फीजचा. ठीक आहे, फीज, कारण मी मागच्या वेळी पण बोललो की ज्या स्कॉलरशिप आहेत त्या सहजरित्या कॅप राऊंडमध्ये अवेलेबल होऊन जातात, पण जेव्हा अगेन्स्ट कॅपला जातो तेव्हा फीजचे नियम चेंज होऊन जातात. हे मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहोत. तर याच्यामध्ये हे आता मी बऱ्याच वेळा काही कॉलेजेसची मी जेव्हा
बोललो तर मला असं जाणवलं की काही कॉलेजेस हे फॉलो करत आहेत रूल्स. म्हणजे SC STची फ्रीशिप किती असेल किंवा स्कॉलरशिप किती असेल, त्यानंतर OBC NT VJ यांची किती असेल, त्यानंतर मग अजून म्हणजे त्यांचं इन्कम लिमिट किती असलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी फॉलो करतात. पण काही कॉलेजेस हे म्हणजे सरळ सरळ सांगतात की आम्ही ओपनचीच फी घेणार आहोत. ओके, तर त्यामुळे फीचं जे आहे ना ते थोडं तुम्ही जे पण कॉलेज टार्गेट करत असाल तर ते थोडं तुम्ही नीट माहिती घ्या. ओके, गेट क्लॅरिटी अबाउट फी स्ट्रक्चर. ओके, गेट क्लॅरिटी अबाउट व्हॉट फी स्ट्रक्चर. ओके, आता हे बघा तुम्हाला मी इथे स्पष्ट सांगू शकतो की ॲक्च्युली मी मागच्या वेळी पण दाखवलं होतं तुम्हाला. तर इथे तुम्ही पाहू शकता की हे कॅप राऊंडच्या फीज होत्या. ठीक आहे, आणि जर तुम्ही इथे अगेन्स्ट कॅपला आलात, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे तुम्हाला, तर SC STला त्यांनी ट्युशन फी जी आहे ती कम्प्लिटली म्हणजे माफ केलेली आहे. बट इन केस ऑफ अगेन्स्ट कॅप राऊंड वगैरे तर त्यांनी इथे 1.5 जे पहिले 8 लाखचं होतं, ठीक आहे, तो 1.5 लाख आणि इथे VJ NT जे काही असतील, ओके ठीक आहे, कॅटेगरीज इथे मेन्शन केलेलं आहे त्यांनी, तर त्यांचं पण इन्कम लिमिट 1.5 लाख त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे चेंजेस होत असतात. बट आता सेम टाईम मी जर एखादं दुसरं कॉलेज पाहिलं, हा एक GR आहे ए कॅपचा अगेन्स्ट कॅपसाठी, आणि तो VITनेच अपलोड केलेला आहे. म्हणजे VITच्या वेबसाईट VITने अपलोड केला आहे, म्हणजे तो VITच्या वेबसाईटवरतीच आपण पाहू शकतो. ठीक आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता की मगाशी जे 1.5 लाखचं लिमिट आपण COEPच्या वेबसाईटवर पाहत होतो, तर इथे महाराष्ट्र शासनाचा बघा इतर मागास बहुजन कल्याणचा हा GR आहे, आणि त्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलं आहे बघा, भारत सरकार ओके मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी विमुक्त जाती व भटक्या जाती, ठीक आहे, म्हणजे आय थिंक हे जे NT VJ DT विशेष मागास प्रवर्ग SBC व इतर मागास OBC, ठीक आहे, तर या विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश म्हणजे कॅप प्रवेश घेतल्या असल्याबाबतच्या अटींची सक्ती न करण्याबाबत. ठीक आहे, म्हणजे अगेन्स्ट कॅप जर म्हणजे आता कॅपमधून ॲडमिशन घेतलं तर जी स्कॉलरशिप आहे ती तुम्हाला अगेन्स्ट कॅपला भेटणार नाही वगैरे, अशा ज्या काही अटी आहेत त्या करू नये अशा संदर्भात हा GR आहे. ठीक आहे, त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की भारत सरकार मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेसाठी विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग प्रवर्गातील तंत्र शिक्षणाशी निगडीत पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम या योजनेचा लाभ ज्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे म्हणजे कॅप थ्रू घेतला आहे अशाच विद्यार्थ्यांना लागू राहील. याशिवाय सदर प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर, म्हणजे जे आपण आता अगेन्स्ट कॅपचं बोलतोय की कॅप राऊंड झाल्यानंतर ज्या काही व्हेकंट सीट असतील, ठीक आहे, त्याचं जर ॲडमिशन असेल तर अशा जागांवर प्रवेश घेतलेल्या विमुक्त जाती, भटक्या जाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उत्पन्न मर्यादा 2.5 लाख म्हणजे 2.5 लाख देखील सदर योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे आता ती जी आपण COEPला 1.5 लाख पाहिलं होतं तर ते आता 2.5 लाखापर्यंत गेलेलं आहे. आणि हीच गोष्ट म्हणजे समजा आता आपण एखादं दुसरं कॉलेज पाहिलं, आता हे बघा ए कॅप राऊंड फॉर फर्स्ट इयर BTech 2025-26, ठीक आहे, तर हे VIT कॉलेजने अपलोड केलेलं डॉक्युमेंट आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की ट्युशन फीज जे आहे ते NT SBC SC ST OBC गर्ल्स PH PWD ऑर्फन या सर्वांसाठी त्यांनी माफ केलेलं आहे. प्लस डेव्हलपमेंट फी SC STसाठी माफ आहे, आणि त्यानुसार त्यांनी इथे फीज दिलेल्या आहेत. ओके, ठीक आहे, सो त्यात त्यांनी म्हटलं की एलिजिबिलिटी अँड युनिव्हर्सिटी फीज आर सब्जेक्ट टू चेंज ॲज पर SPPU सर्क्युलर्स. ठीक आहे, तर त्यानुसार तर इथे त्यांनी तिसरं पण दिलं की महाडीबीटी स्कॉलरशिप इज ॲप्लिकेबल फॉर ओनली एलिजिबल कॅटेगरी स्टुडंट्स आफ्टर हिज और हर स्क्रुटिनी ऑफ डॉक्युमेंट्स. ओके, म्हणजे तुम्हाला ते डॉक्युमेंट्स कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, म्हणजे आता जो मगाचा GR होता आहे त्यातली जी मुलं आहेत तर त्यांना तुमचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर आणि इन्कम सर्टिफिकेट, ओके, हे सर्व दाखवावं लागेल. ठीक आहे, आणि ते बिलो 2.5 लाख असणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे, सो यांनी ते असं क्लिअर केलेलं आहे की म्हणजे हे जे ट्युशन फी वेवर की दिसतंय, ओके, तर ते जर तुमचं इन्कम लिमिट हा 2.5 लाखाच्या खाली असेल, ओके, तर भेटणार आहे असं त्यांनी इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. सो COEP मे बी ते अपडेटही करेल, सो यू नीड नॉट टू वरी. जर समजा आपण अजून एखादं कॉलेज पाहिलं, ठीक आहे,
सो इथे PICTला आपण गेलो आणि स्पॉट राऊंड नोटीस फॉर इन्स्टिट्यूट लेवल कोटा अँड अगेन्स्ट कॅप जर पाहिलं आपण, ठीक आहे. सो हे PICTची नोटीस आहे, ठीक आहे. तर आता इथे बघा त्यांनी हे व्हेकन्सी ज्या दिल्या ते इन्स्टिट्यूशनल कोटाच्या दिलेल्या आहे, ठीक आहे. आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं की प्रोव्हिजनल वॅकन्सी पोझिशन आफ्टर कॅप राऊंड म्हणजे अगेन्स्ट कॅपसाठी, ओके, ठीक आहे. तर क्लिक हिअर मीन्स आता जर इथे क्लिक कराल तुम्ही तर ते तुम्हाला CET सेलच्या वेबसाईटला घेऊन जातं, ठीक आहे. ते तुम्ही चेक करू शकता. म्हणजे थोडक्यात काय की अगेन्स्ट कॅपच्या ज्या वेकन्सी आहेत ते तुम्हाला कॉलेज वेबसाईटवर तर दिसतीलच, प्लस तुम्हाला ते CET सेलच्या वेबसाईटवरती पण दिसून येतील, ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे फीजचा, ठीक आहे. तर हे शेड्यूल दिलं आहे, शेड्यूल एकदा बघून घ्या तुम्ही. येस, हे बघ इथे लिहिलं आहे इन्कम लिमिट 2,50,000 फॉर SC ST OBC DT VJ NT वगैरे हे सर्व त्यांनी हे केलेलं आहे. सो अगेन्स्ट कॅपसाठी बिलो 2.5 लाख इन्कम असणं गरजेचं आहे असं ह्या नोटीसमध्ये आहे. तसंच मी आता VITमध्ये पण दाखवलं, तसंच मी तुम्हाला COEPमध्ये पण दाखवलं, ठीक आहे. सो ह्या आपण काही टॉपच्या कॉलेजेसचा आपण नोटिसेस पाहिले. तर त्यानुसार तुम्ही जेव्हा पण ॲडमिशनला जाल, ओके, ठीक आहे, तर त्यानुसार त्याची खबरदारी घ्या. हे सर्व मिळवण्यासाठी तुमच्याकडे रिक्वायर्ड डॉक्युमेंट असली पाहिजेत आणि जे पण कॅटेगरीमध्ये आहेत, ठीक आहे, तर त्यांना तर डॉक्युमेंटची लिस्ट प्रॉपर माहीतच आहे. तरी पण मी इथे मेन्शन करून ठेवतो की ह्या गोष्टी तुम्हाला लागतील. जर हे बेनिफिट घ्यायचे असतील तर फीज बेनिफिट जे काय आहे ते तुम्हाला, तर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी. आता कास्ट व्हॅलिडिटीचं आत्ता GR आलेलं आहे सर्वांसाठी की ती एक 6 मंथ एक्सटेंड केलेलं आहे. ज्यांना पण कास्ट व्हॅलिडिटी मिळाली नसेल, ओके, ठीक आहे, तर ते 6 मंथ एक्सटेंड झालेलं आहे, ओके, ठीक आहे. तर याची पण एक तुम्ही नोट करून घ्या. म्हणजे आत्ता जर कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर तुम्ही जी रिसिप्ट वगैरे असेल ते दाखवून वगैरे तुम्ही ॲडमिशन करू शकता. आणि एव्हाना तुम्ही कॅप राऊंड 4पर्यंत केलेलंच आहे. तर आता ती जी लास्ट डेट होती कॅप राऊंड 4चा शेवटचा दिवस ती एक्सटेंड झालेली आहे आणि ती तुमची 6 महिन्याने एक्सटेंड केलेली आहे. तर त्यानुसार तुम्ही ते एकदा बघून घ्या, ठीक आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही SC ST वगळता दुसऱ्या कास्टमध्ये असाल तर इट इज लाईक अ नॉन क्रिमिलियर, ठीक आहे. NCL तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि इन्कम सर्टिफिकेट सोबत ठेवा, ओके. बरेच पालक म्हणतात की नॉन क्रिमिनल असेल तर इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही वगैरे, पण आत्ताच बरेच इन्सिडेंट झालेत कॅप 4च्या वेळी. मला बऱ्याच स्टुडंट्सचे पण फोन आले की इन्कम लिमिट मागतायत, इन्कम सर्टिफिकेट मागतायत, सॉरी, आणि त्यामुळे ॲडमिशन घेता येत नाही. मग मुलांना जाऊन पुन्हा इन्कम सर्टिफिकेट वगैरे काढावी लागली किंवा त्यावेळी नसतील पण त्यांनी ती आणून दिली, ओके, ठीक आहे. सो हे तुम्ही जवळ बाळगा. आता हे बघा तुमचा प्रश्न असा असेल की बाबा हे तर डॉक्युमेंट्स आम्ही ऑलरेडी कॅप 4ला सबमिट केलेत, करेक्ट ना. कॅप 4ला आम्ही ॲडमिशन घेतलं आहे आणि डॉक्युमेंट सबमिट केलेत. जर डॉक्युमेंट जर सबमिट केले असेल तर तुमच्याकडे असणार आहे ॲडमिशन रिसिप्ट, ठीक आहे. त्या कॉलेजची कॉलेज ॲडमिशन रिसिप्ट, ठीक आहे. ही जर असेल तुमच्याकडे तर तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही. ही ॲडमिशन रिसिप्ट तिथे दाखवायची, ठीक आहे, आणि तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता. आता इथे काय करावं लागतं तर तुम्हाला जर एखादं चांगलं बेटरमेंट भेटलं, ठीक आहे, तर काय करायचं आहे बघा इथे. तर पहिले तुम्हाला तुमच्या लॉग इनमधून, ठीक आहे, थ्रू लॉग इन कॅन्सल युअर ॲडमिशन. तर त्यामुळे इथे थोडी काळजी घ्या, ठीक आहे, कारण आता अगेन्स्ट कॅप राऊंड आहे आणि ते रिझर्वेशन वगैरे ॲप्लिकेबल आहे, तर कास्ट वाईज सीट अलॉटमेंट होत असतं. तर जेव्हा पण तुम्ही पहिलं ॲडमिशन कॅन्सल करायला जाल, ठीक आहे, तर एकदा त्यांना कन्फर्म करा, 2-3 वेळा कन्फर्म करा आणि मग हे कॅन्सल करा, ओके. जे तुम्हाला कॅप 4पर्यंत अलॉट झालं. ज्यांना ॲडमिशनच कुठे घेतलं नाही त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. पण जर तुम्ही ऑलरेडी कुठे ॲडमिटेड असाल आणि तुम्हाला अगेन्स्ट कॅपमध्ये जर एखादी सीट अलॉट झाली तर तिथे तुम्ही 10 वेळा पहिले विचारा की बाबा कन्फर्म आहे का, तरच हे कॅन्सल करा, ओके, ठीक आहे. आणि ही खबरदारी मात्र नक्की घ्यायची. तुम्ही पहिले
ती क्लिअर करून घ्या की म्हणजे त्या कास्ट वाईज वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असतील तुमच्या फीज वगैरे ज्या काय त्या सगळ्या नीट विचारून नंतर मग हे पहिले कॅन्सल करा. वन्स यू कॅन्सल, ठीक आहे, की मग ते कॉलेज जे असेल, ठीक आहे, ते तुम्हाला ॲडमिशन देईल. ठीक आहे, जसं तुम्हाला कॅप 4ला भेटलं होतं तसंच. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेप. तुम्हाला स्वतःला कॅन्सल करावं लागेल आणि मग ते कॉलेज जे असेल ते तुम्हाला त्यांच्या लॉग इनमधून ॲडमिशन देईल, OTP वगैरे येईल आणि त्यानुसार तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. ओके, ठीक आहे. तर हे झालं आता अगेन्स्ट कॅपचं. सेम इन्स्टिट्यूट लेवलला पण तसंच होणार आहे. इन्स्टिट्यूट लेवलच्या ज्या सीट्स आहेत त्या पण ज्या मॅनेजमेंट कोटा आपण म्हणतो तर त्या पण अशाच मेरिट लिस्ट थ्रू भरल्या जाणार आहे. आता मला इथे एक गोष्ट नीट सांगायचं आहे की बिवेअर, एक काळजी घ्या तुम्ही इथे. आता हा जो शेवटचा राऊंड आहे ना, तर बाहेरून म्हणजे थर्ड पार्टी तुम्ही जर कुठलंही कॉलेज बघाल तर त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की ते कॉलेजेस जे आहेत ते थर्ड पार्टी थ्रू ॲडमिशन्स घेत नाहीत. ओके, ठीक आहे. पण आता या वीकमध्ये पूर्ण सुळसुळाट चालणार आहे थर्ड पार्टी एजंटचा, काउन्सिलर्स. ओके, तर या सर्वांपासून तुम्ही थोडं दूर राहा. इथे फसवणूक होण्याची खूप चान्सेस आहेत. इथे मी बरीच एक्झाम्पल देऊ शकतो. एक साधी ट्रिक मी तुम्हाला सांगतो, त्यांची पण अशी असते की आता काही टॉपची कॉलेजेस असतात, ठीक आहे, जे प्युअरली मेरिट बेसिसवरच ॲडमिशन घेतात. ओके, आणि खूप ट्रान्सपरंट प्रोसेस पण असते त्यांची. मग अशा वेळी आता समजा एखाद्या मुलाला एक 98 अराउंड पर्सेंटाईल, ठीक आहे, आणि तो टार्गेट करतोय लाईक PICT, SPIT, ओके, किंवा VJTI किंवा COEP, ठीक आहे, 98 पॉईंट समथिंग वगैरे असे मार्क्स तुम्ही पकडून चला. आता मग हे एजंट्स काय करतात माहिती आहे, म्हणजे जेव्हा असं तुमचा कॉन्टॅक्ट येतो मग हे काय करतात की आम्ही तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळवून देऊ वगैरे वगैरे आणि ॲडमिशन झालं तरच पैसे द्या वगैरे, असं सगळं त्यांचा तो एक हे असतो बोलण्याचा टोन. आणि त्यामध्ये ते काय करतात की ॲक्च्युली त्यांच्या हातात, कारण काही जी टॉपची कॉलेजेस आहेत ती प्युअरली मेरिट बेसिसवरतीच ॲडमिशन घेतात, त्यांच्या प्रॉपर मेरिट्स वगैरे असतात. आणि मग काय होतं की ते तुम्हाला इथे जे काही स्पॉट राऊंड्स असतात, ठीक आहे, तिथे घेऊन जातात, तिथे बसवतात तुम्हाला, ठीक आहे, आणि राऊंड चालू राहतात. आता इथे काय होतं, तुमच्या पर्सेंटेजनुसार जर तुम्हाला सीट भेटली, ठीक आहे, तर त्यात त्यांचा काही रोल नसतो. ओके, ते फक्त सांगतात की आम्ही मॅनेज केलेलं आहे आणि तुम्हाला तिथे ॲडमिशन भेटलेलं आहे आणि मग ते त्यांचे चार्जेस घेतात. पण मी लिटरली सांगतो असं काही नसतं. तर त्यामुळे तुम्ही या गोष्टींपासून दूर राहा. तुम्ही जे काही मार्क्स असतील त्यानुसार तुम्ही स्वतः अटेंड करा आणि पहा. ओके, यामध्ये काहीही एजंटचा, थर्ड पार्टीचा किंवा कुठल्याही काउन्सिलरचा रोल नसतो. ओके, ठीक आहे. आणि हे आता या आठवड्यामध्ये भरपूर चालणार आहे. ओके, की आम्ही तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देतो, आमचे कॉन्टॅक्ट्स आहेत वगैरे वगैरे. तर ह्या गोष्टींपासून प्लीज दूर राहा. मला आत्ता बरेच कॉल येतात आणि मी सगळ्यांना सांगतो आहे की असं काहीही नाही आहे. ओके, हां, जर तुम्हाला मागच्या वर्षीचे जे तुमचे काही स्टुडंट्स जे खूप खास असतील, ठीक आहे, आणि त्यांनी चांगल्या काउन्सिलर थ्रू वगैरे एक मार्गदर्शन घेऊन जर कुठे ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्ही त्याला ऑफकोर्स तुम्ही त्याच्याशी डिस्कस करून योग्य ती स्टेप असेल ती फॉलो करा. किंवा माझं तर स्पष्ट मत आहे की मॅनेजमेंट सीट असो किंवा अगेन्स्ट कॅप राऊंड असो, तुम्ही डिरेक्टली त्या कॉलेजलाच विचारा ना, थ्रू तुम्ही ॲडमिशन घ्या. कारण आता मॅनेजमेंट सीटचं मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो. हे बघा, इथे तुम्ही पाहू शकता. मी आता फक्त हे बघ, लोक जे आहेत ते आता पैसे टाकणार, म्हणजे ते थोडक्यात कम्प्युटर सायन्ससाठीच प्रयत्न करण्यात, हे क्लिअर आहे आपल्याला. आणि तुम्ही इथे पाहाल तर एक PICTची जर फीज सोडली 2,12,000, ठीक आहे, इन्स्टिट्यूट लेवल. त्यानंतर PVGला तर इन्स्टिट्यूट लेवल कोटाच नाही आहे जर तुम्ही सीट मॅट्रिक्स पाहाल तर. आणि त्यानंतर MITचं एक व्हर्बल कम्युनिकेशन माझ्यासोबत झालं होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जी काही कॅपची फीज आहे तीच ठेवणार आहोत मॅनेजमेंट कोट्यासाठी, ठीक आहे. तर त्यामुळे जर हे खरंच खरं बोलत असतील, ठीक आहे, आणि त्याप्रमाणे ते फीज आकारत असतील तर मग एक PICT आणि MIT आळंदी हे मॅनेजमेंटसाठी मी तुम्हाला म्हणजे एक सजेस्ट करू शकतो की बाबा तुम्ही घ्या म्हणून वगैरे, ठीक आहे. पण बाकीचे कॉलेजेस बघाल तर तुम्ही सहज पाहू शकता की जवळपास 3.5 लाख रुपयापासून जे चालू होते पर इयर फी, ती पार अक्षरशः 6.25 लाखपर्यंत जाते फीज. ओके, म्हणजे जर तुम्ही 4 वर्षाचा खर्च काढला तर नुसत्या फीजमध्ये तुमचे 15 लाखापासून 25 लाखापर्यंत नुसत्या फीजमध्येच जातात. बाकीचा खर्च तर सोडूनच द्या. आणि माझ्या मते तरी एवढा पैसा टाकणं, ठीक आहे,
त्याही या लेवलला बी लेवलला जे सर्टिफिकेट खरंच एवढा पैसा देऊन वर्थ आहे का, त्याच्यापासून तुम्हाला तेवढा आउटपुट भेटणार आहे का, हे सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करा. आत्ताच एक न्यूज आली होती, KIT कॉलेजची एक मुलगी आहे, ठीक आहे, आणि KIT कॉलेज म्हणजे ऑफकोर्स कोल्हापूरमध्ये एक चांगलं रेप्युटेड कॉलेज आहे, पण जर तुम्ही एक नॅशनल लेवल म्हणाल किंवा स्टेट लेवलला म्हणाल तर ते एवढं चांगलं कॉलेज नाही आहे. म्हणजे मी तर म्हणेन की ते एक Tier 2 कॉलेज वगैरे तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि त्या कॉलेजमधून आत्ताच एक नुकती न्यूज आली होती, इवन त्यांनी न्यूज चॅनलवरती वगैरे पण तिची मुलाखत झाली, तुम्ही पाहू शकता, आणि तिला 45 लाखचं पॅकेज भेटलेलं आहे. ओके, मग मला असं म्हणायचं आहे की जो खरंच मेहनत घेणार आहे तो कुठूनही पुढे जाऊ शकतो. ओके, तर त्यामुळे तुम्ही एवढं जे टाकताय, ठीक आहे, तर तुम्ही एकदा विचार करा. ओके, आणि त्यानुसार तुम्ही प्रोसीड करा. मी इथे म्हणणार नाही की म्हणजे तुम्ही इथे ॲडमिशन घेऊ नका किंवा घ्या, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जर तुम्ही असं करत असाल तर यातून 2 गोष्टी क्रिएट होतात. हे बघा, जेव्हा तुम्ही एवढा ह्यूज अमाऊंट ऑफ मनी इन्व्हॉल्व करता ॲडमिशन प्रोसेसमध्ये, हे मी माझ्या जे कोणी पॅरेंट्स असतात किंवा स्टुडंट्स असतात त्यांना मी हे वारंवार सांगतो. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. व्हेन यू पुट ह्यूज अमाऊंट, ओके, इन ॲडमिशन फीज, ठीक आहे, म्हणजे आत्ताचा जो काउंट तुम्ही पाहिला असाल तर जवळपास तुम्हाला एक 15 lakhs जी काही कॉलेजेस, जी मी म्हणतो की पहिली बाबा एक 10-12 कॉलेजेसमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग केलात तर तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तिथे 15 लाख ते 25 लाख नुसती फीज जाते तुमची. ठीक आहे, ओके. आणि या लिस्टमध्ये फक्त मला एक PICTची फीज जी आहे ती योग्य वाटते, आणि MIT आळंदी जे व्हर्बली बोलतात की आम्ही नाही ए कॅप म्हणजे जी काही कॅपचीच फीज असेल ती घेणार आहोत, तर ते पण चांगलं आहे, ते तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे, पण अशा वेळी तुम्ही काय करताय बघा, एवढे पैसे भरून तुम्ही ॲडमिशन घेताय म्हणजे तो जो कॅन्डिडेट आहे तो ॲक्च्युली त्या कॉलेजच्या मेरिटमधला नाही आहे. ओके, म्हणजे आता जर मी एक VITचं उदाहरण घेतलं, तिथे 6.25 लाख रुपये पर इयर फी आहे, तर मी आता सांगू शकतो की जे कॅप थ्रू अक्षरशः 98-99% मुलगा तिथे ॲडमिशनसाठी झगडतोय, तिथे 6.25 लाख रुपये पर इयर देणारा म्हणजे मग तिथे मला तर वाटतं अगदी 90% पण मुलगा सहजरित्या घुसू शकतोय. ओके, मग त्यामुळे काय होतंय, जो कॅन्डिडेट याच्या थ्रू येतोय, ठीक आहे, इज नॉट ऑफ मेरिट. ओके, मेरिट नाही आहे त्याचं. मग असा कॅन्डिडेट जेव्हा ॲडमिशन घेईल तर तो त्या मुलांसोबत कॉम्पीट करू शकेल का, हा महत्त्वाचा प्रश्न पॅरेंट्सने आणि जो कोणी कॅन्डिडेट असेल त्यांनी पहिले विचार करायचा. किंवा मी एवढे पैसे इन्व्हेस्ट करतोय, काही तर मिडल क्लास फॅमिलीवाले पण आहेत जे थोडं फ्लेक्झिबल म्हणजे ते तर फायनान्शियली स्टेबल नसतीलच, मिडल क्लास इम्पॉसिबल आहे, पण जर ते स्ट्रेच करत असतील एज्युकेशनल लोन वगैरे किंवा काही असेल, ओके, व्हॉट एव्हर मे बी द ऑप्शन्स, ठीक आहे, तर त्यातून जर पैसे जे तयार करत असतील तर त्यांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की मी माझ्या मुलाला तर ॲडमिशन देतोय, पण तो उद्या तिथे कॉम्पीट करू शकेल का त्या इतर मुलांची जे मेरिट थ्रू आलेले आहेत. ओके, आता इथे काय होतं की मग हे केल्यामुळे त्या मुलाला जर रिजेक्शन्स भेटले तिथे, ठीक आहे, तर दुसरा प्रॉब्लेम असा होतो की त्या मुलाला माहिती असतं, कॅन्डिडेट नोज की बाबा मी माझ्या आईवडिलांनी खूप सारे पैसे इथे इन्व्हेस्ट केलेले आहेत. ओके, मग तो कायम प्रेशराईज राहतो. ओके, ऑलवेज अंडर प्रेशर. कशासाठी, तर त्याला परफॉर्म करायचं आहे, त्याला उद्या काही करून जी काही एक्सपेक्टेड आउटपुट आहे, मग तो असेल जॉब असेल, हाय पॅकेज असेल, काही असेल, ठीक आहे, तो त्याला मिळवायचा आहे. आणि जर त्याला हे फर्स्ट इयरलाच क्लिअर झालं की बाबा इथे तर तगडी मुलं बसलेली आहेत ज्यांना कॉम्पीट करणं खूप कठीण आहे, मला खूप मेहनत घ्यावी लागेल, त्यानंतर मी कुठेतरी त्यांच्या जवळ पोचेन, मग यामुळे तुम्ही काय करता, अननेसेसरली त्या मुलाला एक प्रेशर झोनमध्ये टाकताय. ओके, मग ह्याच्यातून 2च गोष्टी होतील, एकतर तो ते प्रेशर पॉझिटिव्हली घेईल आणि आउट परफॉर्म करेल एकदम, अदरवाईज तो तिथेच स्वतःला म्हणजे इंजिनिअरिंगपासून थोडं दूर व्हायचा प्रयत्न करेल. ठीक आहे, आणि मग त्याच्या ज्या काही म्हणजे होप्स वगैरे होते ते दूर होतील. तेच जर त्याला तुम्ही त्याच्या पर्सेंटेजप्रमाणे ॲडमिशन द्याल, ज्याला जे काही कॉलेज भेटतं आहे, ठीक आहे, तर तिथे त्याच्या लेवलची मुलं असतील आणि तिथे तो एक फेअर कॉम्पिटिशनमध्ये उतरू शकतो आणि तिथे तो त्या मुलांशी कॉम्पीट करू शकतो, असं या मताचं आहे. त्यामुळे मी कायम सांगतो की तुम्हाला जर जे काही मेरिटनुसार ओके
कॉलेज भेटलं आहे थ्रू कॅप राऊंड्स, ते घ्या आणि तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट करा. ओके, अननेसेसरली तुम्ही ह्यूज इन्व्हेस्टमेंट करू नका. त्याने एकतर तुम्ही मेरिट त्या कॉलेजला नसतानाही तुमच्या मुलाला तिथे ॲडमिशनमध्ये घुसवताय, आणि दुसरी गोष्ट त्या मुलाला एका प्रेशरमध्ये ठेवताय पुढच्या 4 वर्षासाठी की तुमच्यासाठी आम्ही एवढे पैसे टाकले आहे, ठीक आहे, तर तुला आता हे करावं लागेल. ओके, तसं नसेल, तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी खूप चांगली असेल आणि फक्त तुम्हाला ब्रँड हवा आहे म्हणून तुम्ही त्या कॉलेजमध्ये जात असाल, तर तसं ते तुमच्या मुलालाही क्लिअर करा, ठीक आहे, जेणेकरून म्हणजे या गोष्टी तरी घडणार नाहीत. ओके, ठीक आहे. सो माझं एकच मत आहे की बाबा तुम्हाला जे कॅप थ्रू ॲडमिशन भेटलं आहे ते घ्या, आणि ही जी काही डिग्री आहे ती काही पहिली 4-5 कॉलेज सोडली तर तुम्ही कुठूनही करा. जास्तीत जास्त जे कॅप 4ला तुम्हाला फीज कन्सेशन्स भेटले आहेत, ठीक आहे, त्याचा यूज करा आणि ही डिग्री कंप्लीट करा. ह्या सर्टिफिकेटसाठी तुम्ही म्हणजे एवढा म्हणजे 15 ते 25 लाख नुसते फीजसाठी टाकण्यात काहीही अर्थ नाही, हे मी आज तुम्हाला सांगतोय. ओके, ठीक आहे. तर हे झालं एक आपण जी आता इन्स्टिट्यूट लेवलची फीजचा चार्ट पाहिला तो पुन्हा एकदा तुम्ही पाहून घ्या. ओके, सो ह्या त्या फीज आहेत ज्या त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती पण दिलेल्या आहेत. काही कॉलेजेसने तर त्यांचे गुगल फॉर्म भरल्यानंतर शेवटी त्या फीज दाखवलेल्या आहेत. तर ऑलमोस्ट तुम्ही पाहू शकता की एक दुप्पट ते तिप्पट फीज झालेल्या आहेत. आणि मी इथे फक्त सजेस्ट करेन एक PICT, ठीक आहे, कारण त्यांची मॅनेजमेंटची फीजच ही बाकी कॉलेजेसच्या जी काही त्यांची नॉर्मल फी आहे एवढी आहे. ओके, म्हणजे जी कॅपची फी आहे तेवढी आहे. तर त्यामुळे तुम्ही ते अतिशय चांगलं कॉलेज, टॉपचं कॉलेज आहे आणि त्यासाठी तुम्ही ऑफकोर्स ट्राय करा, ठीक आहे. हां, पण याचा अर्थ असा नाही की सगळ्यांनीच ट्राय करा, तुमचे पर्सेंटेज पहिले बघा. ओके, अगेन्स्ट कॅप जरी राऊंड असला तरी त्याचा जो मेरिट आहे तो खूप हाय आहे. अराऊंड तुम्ही एक 99-98च्या मध्ये असाल तरच तुम्ही ट्राय करा, अदरवाईज डोंट गो फॉर इट. आणि MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी, तर यांनी त्यांच्या वेबसाईटवर कुठेही मेन्शन केलं नाही, पण जेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही जी कॅपची फी आहे ती आम्ही घेऊ. आता मला माहिती नाही की ते ॲक्च्युली काय करणार आहेत. ओके, तर मी हे एक सजेस्ट करेन जर ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे ॲडमिशन घेत असतील तर. बाकीच्या कॉलेजेसचा तुम्ही स्वतः विचार करा, तुमचा पैसा आहे, तुमचं मूल शिकणार आहे, ठीक आहे, तर त्यामुळे त्यानुसार तुम्ही त्याचा विचार करा. ओके, आता राहता राहिला की कोणत्या कॉलेजला अप्लाय करायचं. तर आता मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की नॉर्मली बरेचसे लोक आहेत, ठीक आहे, ते सांगतात की कमी कट ऑफमध्ये कॅपमध्ये मिळतं, पण असं तुम्ही खूप काही समजून घेऊ नका. ओके, मी तुम्हाला सांगतो की ऑफकोर्स कॅपच्या कट ऑफपेक्षा थोडाफार कमी कट ऑफमध्ये तुम्हाला ॲडमिशन भेटतं, कारण तुम्हाला तिथे फिजिकली राऊंड अटेंड करावं लागतं आणि बरीचशी मुलं ते अटेंड करत नाही. पुन्हा फीजचे प्रॉब्लेम्स आहेत, क्लॅरिटी नाही आहे किंवा मला किती फी भरावी लागेल काय वगैरे वगैरे. प्लस तुम्ही आता हे बघ अगेन्स्ट कॅपमध्ये प्रॉब्लेम काय काय आहेत बघा. हे सर्व राऊंड्स तुम्हाला फिजिकली अटेंड करायचे आहेत. जर फिजिकली अटेंड करायचे तर तुम्ही जर आता शेड्यूल पाहाल तर हे जवळपास एक 9-10 तारीखपासून चालू होणार आहे, ते 15 तारीखपर्यंत चालू राहणार आहे. ओके, आणि जर असं चालू राहणार असेल आणि तुम्ही जर आता समजा एखादा मुलगा हा DY पाटील आकुर्डीचा असेल तर त्याच्यावरती कॉलेजेस एक PCCOE, VIT, PICT, COEP, आणि त्याला वेगवेगळ्या ब्रांचेससाठी या 4ही कॉलेजला अप्लाय करायचं असेल तर त्याच्यासोबत त्याला अजून 4 माणसांना पळवावं लागतं. ओके, म्हणजे इट डिपेंड्स ऑन व्हॉट हाऊ मेनी नंबर ऑफ कॉलेजेस यू आर अप्लाइंग. जर तुम्ही समजा 3 कॉलेजला तर तुमची 3 माणसं पाहिजेत प्रत्येक कॉलेजमध्ये बसण्यासाठी, बिकॉज फिजिकली अटेंड करायचं आहे राऊंड. ओके, तर हा जो राऊंड आहे ना आणि याच्यात जे पार्टिसिपेंट्स आहेत हे सगळ्यांना कामाला लावणारा हा राऊंड आहे. म्हणजे मग त्याच्या घरातले पण सगळे आले. मग मी जेव्हा पण आता पॅरेंट्सशी बोलतो आणि समजा एखादा AICMSचा असेल तर त्याच्यावरती मी 2-3 कॉलेज जेव्हा सजेस्ट करतो तर मी त्यांना स्पष्ट सांगतो की बाबा तुमचा माणूस तिथे असणं गरजेचं आहे, तर त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करा. 5 दिवस तुम्हाला पुण्यात ठाण मांडून बसायचं. आता समजा एखादा अमरावतीचं असेल तर त्याला त्या फॅमिलीला अख्ख्या घेऊन इथे यावं लागणार आहे आणि 3-3 कॉलेजमध्ये बसावं लागणार आहे. सो हा एक मेजर इश्यू आहे, ठीक आहे. सेंट्रलाइज प्रोसेस नाही आहे, फिजिकली अटेंड करायचं आहे आणि कोणती गॅरंटी नाही की ॲडमिशन भेटणार आहे की नाही. तुम्हाला दिवस तिथे जाऊ शकतो. त्यानंतर हे झाल्यानंतर फीज, नो क्लॅरिटी. ओके, अजिबात क्लॅरिटी नाही आहे. काही कॉलेजेस अजूनही म्हणतात की आम्ही फुल फीज घेणार आहोत, ओपनची फी घ्या. काही लोकांनी आता 2.5 लाखाचे इन्कम लिमिट टाकून त्यानुसार फीज सांगितलेले आहेत.
तर ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे बरीचशी मुलं म्हणतात की जाऊन देत, आपण ह्या राऊंडला जाऊच नाही. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तिथे घडतात. आणि तिसरी गोष्ट आता त्यांनी रिफंड. आता एक गोष्ट मला इथे क्लिअर करायची की तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केला की तो रिफंड काय लगेच तुमच्या बँकेत जमा होणार नाही आहे. तर त्यांनी CET सेलने एक नोट दिलेली आहे तिथे की एवढ्या एवढ्या टाईममध्ये ते रिफंड होणं गरजेचं आहे. मग आता समजा तुम्ही आता समजा एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि सर्व कॉलेजची फी आता अराउंड 1.5 ते 2 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे तेवढे पैसे तुम्ही ऑलरेडी एका कॉलेजमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि आता उद्या अगेन्स्ट कॅपमध्ये तुम्हाला लगेच नंबर लागला तर तिथे तुम्हाला लगेच पेमेंट करायचं आहे. आणि इथे तर सजेस्टेड असतं की तुम्ही DD घेऊनच या, डिमांड ड्राफ्ट. कारण ऑनलाईन पेमेंटला काही प्रॉब्लेम येईल किंवा इतर काही प्रॉब्लेम येईल म्हणून ते DD सजेस्ट करतात. ओके, मग अशावेळी तुम्ही अजून एक मोठी अमाऊंट ब्लॉक करताय आणि असे तुम्हाला जर 2 किंवा 3 कॉलेज टार्गेट करायचे मग तेवढी अमाऊंट तुम्हाला ब्लॉक करून ठेवावी लागते. ओके, कारण फी पेमेंट हा तिथे क्रुशियल रोल प्ले करतो आणि त्यावरती तुमचे ॲडमिशन्स डिपेंड असतात. तिथे तुम्हाला जास्त वेळ भेटत नाही पेमेंटसाठी वगैरे. तर त्यामुळे DD ते सजेस्ट करतात तुम्ही कोणतीही नोटीस वाचा ते DD बनवून आणा म्हणून सांगतात. ऑफकोर्स दे प्रोव्हाइड ऑल अदर ट्रान्झॅक्शन व्हॉट यू कॅन से वेज. पण मेन प्रॉब्लेम असा आहे की ते DD प्रेफर करा कारण त्यांना ते फटाफट कामं करायची असतात स्पॉट राऊंडला. तर हे झालं की बाबा तुमचे एक मोठा अमाऊंट जो आहे, ओके, मेजर अमाऊंट ऑफ मनी हा काय होतो की एक अटकून पडतो. ओके, ज्यांना फुल फीज आहेत त्यांच्यासाठी ते ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता 2.5 लाखाचं लिमिट आहे त्यानुसार जे पण कॅटेगरीच्या सीट जरी अवेलेबल असतील पण 8 लाखाच्या लिमिटच्याच खाली येताना नाकीनऊ येत होत्या लोकांच्या. तर आता 2.5 लाखाचं लिमिट दिलं त्यामुळे अजून किती जण काय ट्राय करणार आहेत हे आता इथे दिसून येईल. ठीक आहे, पण त्यांच्यासाठी मग जरी रिझर्वेशन किंवा कास्टची सीट जरी अवेलेबल असेल तरी मग त्यांना फुल फीजच भरावी लागेल. ओके, कारण तुम्ही 8 लाखच्या खालचं पहिलं लिमिट होतं, आता ते 2.5 लाखाच्या खाली आणून ठेवलं आहे त्यांनी. तर त्यामुळे जी मधली लोक आहेत जी कास्टची तर ते शक्यतो ह्या गोष्टी आता टाळतील असं दिसून येत आहे. ओके, सो हे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये येतात. आता लक्षात ठेवा, मी मागच्या वेळी पण सांगितलं होतं की तुम्ही अगेन्स्ट कॅप आहे किंवा स्पॉट राऊंड जो आहे त्यासाठी कोणीही उडी मारण्यात काहीच अर्थ नाही आहे. म्हणजे मला ॲडमिशन भेटलं आहे AISSMS किंवा I2ITला आणि मी अप्लाय करतो COEP आणि PICTला आणि तिथे जाऊन दिवसभर बसतोय तर काही उपयोग नाही, शून्य उपयोग आहे त्याचा. तर मी जी तुम्हाला एक लिस्ट मागच्या वेळी दिली होती, ठीक आहे, त्यात थोडेफार चेंजेस झालेही असतील आतापर्यंत. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जे कॉलेज लागलं आहे, ओके, समजा आता तुम्हाला इथे ओके DY पाटील आकुर्डी लागले CS, ठीक आहे, तर त्याच्यावरती नॉर्मली येतं PVG येतं. ठीक आहे, तर तुम्ही PVG CS साठी ट्राय करा किंवा आता त्यांनी आय थिंक AI रिलेटेड ब्रांच पण चालू केलेली आहे, जर ती हवी असेल तर त्यासाठी ट्राय करा. म्हणजे PVGचा कट ऑफ जो असेल तो CS चा असणार आणि दुसरी जी CS रिलेटेड ब्रांच आहे त्याच्या खाली असणार, त्याच्यानंतर आकुर्डीचं येणार आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा फॉलो कराल जर DY पाटील आकुर्डीमध्ये, ठीक आहे, जर मला CS भेटत असेल, ठीक आहे, तर त्याच्यावरती मी PVG कन्सिडर करू शकतो. किंवा म्हणजे आता तुम्ही बघा की जी VIT कॉलेज आहे तर त्याचे तुम्हाला जे स्पेशलायझेशन लाईक AI, AIDS, DS ह्याचे पहिले कन्सिडर करावे लागतील त्याच्यावरती. मग तुम्ही त्यासाठी तयार आहात की CS ब्रांच सोडून मी AI, AIDS, AIML ह्याच्यासाठी तयार आहे का पहिले VITच्या किंवा PCCOEच्या असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्यासाठी तयार असाल तर तुम्हाला पहिले इथे मेरिट हे क्रॉस करावं लागेल आणि ते क्रॉस झाल्यानंतर मग तुम्ही VIT CSचा विचार करू शकता. ते क्रॉस झालं की मग PICTमध्ये तुम्ही AIDS म्हणू शकता किंवा ECE म्हणू शकता. तुम्ही असं नाही करू शकत की मी आता DY पाटील आकुर्डीला CS आहे तर मी PVG CS भेटेलच. नो, त्याच्यामध्ये बऱ्याच स्टेप्स आहेत. ओके, तर त्यानुसार या गोष्टीचा तुम्ही थोडा अभ्यास करा. म्हणजे आता इथे बघा मी तुम्हाला सांगतो की ब्रांचचा जो ट्रेंड आहे तो कसा आहे, CS ही फर्स्ट प्रेफरन्स आहे, त्यानंतर CS रिलेटेड म्हणजे IT, ओके, त्यानंतर तुम्ही AIDS और AIMLला तुम्ही प्राधान्य देता. ओके, आणि त्याच्यानंतर उरलेले जे आहेत लाईक नुसतं AI, नुसतं DS, त्यानंतर नुसतं IoT किंवा सायबर सिक्युरिटी.
याच्यामध्ये कुठेतरी तुम्ही ENTCला पण घुसवण्याचा प्रयत्न करता या लेवलला कुठेतरी, जर एखादं चांगलं कॉलेज भेटत असेल तर. तर जेव्हा तुम्ही समजा एखाद्या 10व्या नंबरच्या कॉलेजला असाल तर तुम्ही टार्गेट एक 8 और 9 कॉलेजेस केली पाहिजे. आणि इथे जर 10व्या कॉलेजला तुम्हाला समजा लाईक CS स्पेशलायझेशन आहे, लाईक AIDS, तर तुम्ही आधी 10व्या नंबरच्याच कॉलेजमध्ये CS साठी भेटते का ट्राय करा. तिथेच आधी अपग्रेड होते का बघा, कारण तिथे अपग्रेड होत नसेल तर इकडे जाऊन काहीच उपयोग नाही आहे तुमचा. ओके. आणि त्याच्यानंतर मग इथे पहिले मग CS स्पेशलायझेशन्स आणि मग CS, तसंच पुन्हा मग इकडे. असं तुम्ही थोडा फॉलोअप घ्या. असं म्हणजे जे काही सांगतात की अगेन्स्ट कॅपमध्ये खूप कमी कट ऑफमध्ये चांगलं कॉलेज भेटतं, असं नाही आहे. तुम्ही त्याच्यावरची एक 2 किंवा मॅक्स टू मॅक्स 3 कॉलेजला टार्गेट करा. पण सुरुवातीत तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटले तिथली आधी टॉपची ब्रांच आहे का तुमची हे पहा. ओके. आणि त्यानुसार पुढे 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 तुम्ही ट्राय करा. तर माझं असंच म्हणणं आहे की कोणीही कुठेही अप्लाय करू नका. जर तुम्ही समजा I2 ITला तुमचं ॲडमिशन असेल किंवा MMCUला ॲडमिशन असेल आणि तुम्ही जर ACAPमध्ये एक्सपेक्ट करताय की मला PICT भेटेल किंवा VIT भेटेल, तर ते शक्य नाही आहे. ओके. इन्स्टिट्यूट लेवलमध्ये मी 100% सांगू शकतो IELसाठी, कारण फीजच एवढ्या वाढल्या आहेत. ठीक आहे. तर 1-2 कॉलेज PICT सोडलं, ठीक आहे, तर बाकी सगळीकडे तर मी सांगतो VIT CS जर तुम्ही 6.25 लाख रुपये पर इयर म्हणून भरून घेण्यात तयारी असाल तर मला तर वाटतं की अगदी 90% आसपासच्या मुलाला पण ते भेटण्याचे चान्सेस आहेत. ओके. तर त्यामध्ये खूप मोठी जंप तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. बट दिस इज नॉट द केस विथ द PICT और SPIT. ओके. मुंबईचं जे अंधेरीचं SPIT तिथे प्युअरली मेरिट बेसिसवर होणार आहे. ठीक आहे. त्यांच्या फीज पण कम्पेअर टू वॉट दिस कमी आहेत आणि ते म्हणजे खूप चांगली कॉलेजेस आहेत, टॉप कॉलेजेस आहेत. तर त्यामुळे तिथे अशी मोठी जंप तुम्हाला दिसू शकणार नाही. ओके. सो या केसेसमध्ये मी एक सांगू शकतो की खूप मोठी जंप इन्स्टिट्यूट लेवलला, मग ते कुठल्याही कॉलेजला असेल, 1-2 कॉलेजेस सोडा तुम्ही PICT SPIT सारखी, बाकी सगळ्या कॉलेजला तुम्हाला कमी मार्क्समध्ये एक चांगलं कॉलेज भेटण्याचे चान्सेस खूप हाय आहेत. तर तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल ऑफकोर्स कन्सिडर करू शकता. अगदी 90% वाल्यांनी VITचा जरी फॉर्म भरला असेल तरी त्याला भेटण्याचे चान्सेस खूप हाय आहेत. ओके. पण नॉट विथ द केस ऑफ ACAP. ओके. तिथे तुम्ही असं एक्सपेक्ट करू नका की मी डिरेक्टली VIT किंवा PICTला जाऊन मला ॲडमिशन भेटेल. नो, नॉट ॲट ऑल. तुम्ही मागचे जरी कट ऑफ मला विचाराल तर PICTचे कट ऑफ हे ऑलमोस्ट अराउंड 98-99च्या मध्ये संपलेले आहेत अगेन्स्ट कॅपचे. ओके. सो ही काळजी तुम्ही घ्या. आता इथे जी आपण FEची ॲडमिशनची वेबसाईट आहे ती एकदा तुम्ही नीट बघून घ्या. आणि त्यामध्ये महत्त्वाचं मला सांगायचं की डेट ज्या आहेत त्या चेंज झालेल्या आहेत. आणि इथे बघा आता उद्यापासून थोडक्यात डिस्प्ले ऑफ वेकंट सीट वगैरे ह्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत अगेन्स्ट कॅप अँड इन्स्टिट्यूट लेवल ह्या सगळ्या चालू होऊन जातील. ठीक आहे. पण महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी काय आहे की लास्ट डेट फॉर कॅन्सलेशन ऑफ सीट विथ फुल फीज रिफंड. म्हणजे इथे कुठे तुम्हाला सीट भेटली, मग ती ACAP असेल किंवा इन्स्टिट्यूट लेवलला असेल, तर तुम्ही जे कॅप 4 पर्यंत ॲडमिशन घेतलेलं आहे तर ते कॅन्सल करायची डेट त्यांनी आता 13 पर्यंत वाढवलेली आहे. म्हणजे 13 तारीखला जर तुम्ही कुठेतरी ACAP किंवा इन्स्टिट्यूट लेवलमधून ॲडमिशन घेतलं असेल तर तिकडचं पहिलं ॲडमिशन कॅन्सल करू शकता आणि त्याचा तुम्हाला फुल रिफंड भेटू शकतो. पण 13 नंतर 15 पर्यंत, ठीक आहे, जर तुम्ही हे कुठलं काही अटेंड करत असाल अगेन्स्ट कॅप वगैरे वगैरे आणि जर तुम्ही 13 नंतर म्हणजे 14 किंवा 15ला जर कॅन्सल केलं पहिलं ॲडमिशन तर तुम्हाला ती फीज जी आहे ती तुम्हाला रिफंड भेटणार नाही आहे. तर ती इथे काळजी घ्यायची. नाही तर तुम्ही त्या फ्लोमध्ये राहाल की अगेन्स्ट कॅप IEL आणि ही डेट तुम्ही मिस कराल तर तुमचा एक ह्यूज लॉस होण्याचे चान्सेस मला इथे दिसत आहेत. ओके. सो मित्रांनो, आता आपण काय काय पाहिलं ते बघा. महत्त्वाच्या गोष्टी मी इथे सांगितल्या तुम्हाला. सर्वात पहिले आपण जे होतो ते स्टार्ट केलं. कॅप राऊंड 4 झाले, त्यातल्या वेकंट सीट येणार ACAPला प्लस IEL सीट ज्या 20% असतात त्याला 15% ह्या मॅनेजमेंट कोटा आणि 5% NRIसाठी असतात. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केले. तर त्या कुठे दिसतील तुम्हाला तर CET सेल वेबसाईट किंवा कॉलेजच्या लोकल वेबसाईटवरती दिसेल. आणि या दोघांच्याही मेरिट लिस्ट कोण प्रिपेअर करणार आहे तर कॉलेज करणार आहे. ओके. आणि त्यानुसार ॲडमिशन होणार आहे हे आपण पाहिलं. त्यानंतर एलिजिबल कोण कोण आहे, ऑल स्टुडंट्स. आणि तुम्ही जर नोटीस नीट वाचाल तर महाराष्ट्र CET कॅन्डिडेट जे असेल त्यांना प्रेफरन्स दिला जातो. त्यानंतर फीज ऑफकोर्स गेट क्लॅरिटी अबाउट इट, कारण मी तुम्हाला आता इथे सगळ्या कॉलेजेसच्या म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या कॉलेजेसच्या म्हणजे फीज दाखवल्या आणि त्यांच्या काय काय रूल्स आहेत ते पण दाखवले. जर फीज बेनिफिट हवे असतील
तर हे डॉक्युमेंट तुम्हाला दाखवलं जातील. कास्ट व्हॅलिडिटी आता ही एक्सटेंड झाली 6 महिन्यासाठी सगळ्यांसाठी. आणि त्यानंतर नॉन क्रिमिनल आणि इन्कम सर्टिफिकेट सोबत ठेवा. ओके कॅप 4मध्ये बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम आला त्यामुळे. आणि आता हे डॉक्युमेंट जर तुम्ही कॅप 4ला ॲडमिशन घेताना सबमिट केलं असेल तर कॉलेज ॲडमिशन जी रिसिप्ट आहे ठीक आहे ती दाखवा. प्लस तुमच्यासोबत 2 फोटोकॉपी सेट ठेवा प्रत्येकच डॉक्युमेंटचे. म्हणजे कॅप 4ला जे तुम्ही डॉक्युमेंट सबमिट केले त्याच्या 2 फोटोकॉपी सेट बनवा आणि त्यासोबत ठेवा. ओके म्हणजे तुम्हाला ही ॲडमिशन रिसिप्ट प्लस एखादा झेरॉक्स सेट कॉलेज घेईल तुमच्याकडून. त्यानंतर काय प्रोसिजर आहे तर तुम्हाला जर ॲडमिशन भेटलं तर एक तुम्ही कन्फर्म करा. ओके ठीक आहे पहिले की बाबा खरंच मला भेटलं आहे का. कारण तुम्हाला पहिलं ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे आणि ते कॅन्सल केलं तर पुन्हा तुम्हाला ॲडमिशन भेटणार नाही आहे. सो त्यामुळे जेव्हा पण एखादं कॉलेज म्हणेल एक ॲपमध्ये की बाबा हा तुला सीट देतोय तर ते पहिले व्यवस्थित कन्फर्म करा. फीजबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर ते पण क्लिअर करा आणि त्यानंतर कॅन्सल करा तुमच्या लॉग इनमधून थ्रू लॉग इन अँड देन गेट द ॲडमिशन इन कॅप 4. ओके त्याच्यानंतर जे काय थर्ड पार्टी किंवा काउन्सिलर्स वगैरे म्हणत असेल की आम्हाला तुम्हाला ॲडमिशन वगैरे करून देतो त्या फंदात अजिबात पडू नका. त्याच्या डिरेक्टली ॲडमिशन ऑफिसरशी बोला आणि तुम्ही तुमचं काम करून घ्या. ओके त्यानंतर जर तुम्ही ह्यूज अमाऊंट इन्स्टिट्यूट लेवलसाठी आहे खास जे मी तुम्हाला फीज दाखवलं तर तुम्ही जवळपास 15 ते 25 लाख रुपये टाकताय नुसत्या फीजसाठी. त्यामुळे प्रॉब्लेम असा होता की तो कॅन्डिडेट मेरिटचा नसूनही त्या कॉलेजमध्ये घुसतोय आणि त्यामुळे तो काय होईल एक प्रेशर त्याच्यावरती राहील पुढच्या 4 वर्षासाठी की परफॉर्म करायचं आहे. ओके ठीक आहे आणि त्याच्यातून जो काही तुम्हाला आउटपुट एक्सपेक्टेड आहे तो साध्य करण्यासाठी मग तो कायम प्रेशराईज राहील. तर माझं सजेशन कायम आहे मेरिटनुसार कॅप 4पर्यंत जे काय भेटलं ते घ्या आणि चुपचाप इंजिनिअरिंग करा. कारण एवढा पैसा टाकण्यातही काही महत्त्व नाही आहे इंजिनिअरिंगसाठी. त्यानंतर अगेन्स्ट कॅपमध्ये तुम्हाला फिजिकली अटेंड करायचं. मग जर तुम्ही 3 कॉलेज टार्गेट करत असाल राऊंड सायमल्टेनियसली होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. तर जेवढी कॉलेज असेल तेवढी तुमची लोकं असली पाहिजेत. मग सगळे तुम्ही घेऊन तेवढं फिरावं लागेल. तर इथे येऊन तुम्हाला ठाण मांडावं लागेल मुंबई आणि पुण्यामध्ये. ओके त्यानंतर फीज प्रत्येक कॉलेज काही वेगळं सांगतं आहे. काही जणांनी क्लॅरिटी दिलेली आहे थ्रू देअर नोटीस ऑन देअर वेबसाईट. आणि मेजर अमाऊंट ऑफ मनी जो आहे तो तुमचा ब्लॉक राहतो या पिरियडमध्ये. ओके समजा तुम्ही 2 कॉलेजेस जरी म्हणाल तर त्यांचे दोघांचे DD वगैरे किंवा तुम्हाला तेवढी अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये रेडी ठेवावी लागते. कारण खूप कमी टाईम भेटतो या प्रोसेसमध्ये तुम्हाला सर्व करण्यासाठी. आणि त्यानंतर लास्ट कुठल्याही कॉलेजला अप्लाय करू नकात. उगाच वेळ फुकट घालू नकात. तुम्हाला जे कॉलेज भेटलं आहे ते ज्या लिस्ट आम्ही दिल्या आहेत वेगवेगळ्या चॅनल्सनी दिलं आहे तर त्यामध्ये बघा की त्याच्यावरती कोणकोणती कॉलेजेस असू शकतात. ओके मग समजा तुम्ही इथे 10 नंबरला असेल तर त्याच्यावरचं 7, 8, 9 हे कॉलेजेस ई कॅपसाठी ओके एक अगेन्स्ट कॅपसाठी कन्सिडर करा. इन्स्टिट्यूट लेवलला फीज हाय असल्यामुळे खूप मोठी जंप घेऊ शकता. ठीक आहे अगदी 90%च्या आसपास ज्यांना मार्क्स आहेत ते पण VITमध्ये जाऊ शकतील. ओके असा माझा अंदाज आहे. सो जाऊ शकतील तर त्यानुसार तुम्ही तुमचे डिसिजन घ्या. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण अगेन्स्ट कॅप आणि इन्स्टिट्यूट लेवलबद्दल डिस्कस केलं आणि काय खबरदारी घेतली पाहिजे आणि कोणत्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत हे मी इथे तुम्हाला व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओचा कंटेंट कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि काही सजेशन्स असतील तर डेफिनेटली तुम्ही सजेस्ट करा. त्यानुसार मी पुढचे जे काही व्हिडिओज असतील त्यामध्ये पण वर्कआउट करेन. So with this I'll stop here and all the very best for your admission process. Take wise decision, informed decision. ठीक आहे कोणाच्याही इन्फ्लुएन्स खाली येऊन कुठलाही पाऊल उचलू नका. So with this I'll stop here. Thank you very much. Thanks a lot.